कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। अशोक खरात यांच्या मालमत्तेचे धागेदोरे आता पनवेलपर्यंत पोहोचल्याची माहिती। शिरढोण गावात नातेवाईकांच्या नावावर जमीन सातबाऱ्यावर नोंद झाल्याचे उघड। जमीन व्यवहारासाठी कोट्यावधी रुपयांची देवाणघेवाण झाल्याची चर्चा। लोटे एमआयडीसी परिसरात लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात आंदोलन। कंपनी विरोधात आंदोलनाला आता 63 दिवस पूर्ण। वेंगुर्ला तालुक्यात निसर्गाचा एक चमत्कार। श्रीपाद ओगले यांच्या सुपारी बागेत आढळले दुर्मिळ सुपारीचे झाड। आणि आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता पर्यटन व्यवस्थेवरही। हॉटेल आणि रिसॉर्ट चालकांना चुलीवर जेवण बनवण्याची आली वेळ। पाहुयात सविस्तर वृत्त। भोंदूगिरीतून कोट्यावधींची कमाई केल्याचा आरोप असलेल्या कॅप्टन अशोक खरात यांच्या मालमत्तेचे धागेदोरे आता पनवेलपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे। पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर जमीन सातबाऱ्यावर नोंद झाल्याचे उघड झाले असून या जमिनी व्यवहारासाठी कोट्यावधी रुपयांची देवाणघेवाण झाल्याची चर्चा स्थानिक स्तरावर रंगली आहे। या व्यवहाराची नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। दरम्यान पनवेल परिसरात वाढत्या जमीनदारांचा फायदा घेण्यासाठी खरात यांनी गुंतवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मात्र या व्यवहारासाठी वापरण्यात आलेली कोट्यावधी रुपयांची रक्कम नेमकी कुठून आली याची चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। तसेच या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून या प्रकरणामुळे पनवेल परिसरात चर्चेला उधाण आलंय। मी स्थानिक इथला रहिवासी आहे, शिरढोण गावातला। आपण आता रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावामध्ये आपण आता उभे आहात आणि या एरियामध्ये त्यांची 51 गुंठा त्यांची जागा आहे, बरोबर आहे। तर आजचे जरी रेट आपण जर बघितले तरी 10-12 लाख रुपये गुंठा चालू आहे त्या हिशोबाने। आणि इथले जो डेव्हलपमेंट म्हणजे इथून 8-10 किलोमीटरवरती नवीन मुंबई विमानतळ आहे या हिशोबाने आणि इथे डेव्हलपमेंट जोरात चालू आहे। तर आज त्यांची प्रॉपर्टी करोडाची आहे आणि ही पहिले घेतलेली जागा आहे। आता ही कशी घेतलेली आहे ती त्यांनाच माहिती, पण त्यांनी इथपर्यंत प्रॉपर्ट्या घेतल्या कशा हा आज आम्हाला देखील प्रश्न पडलेला आहे। तुम्हाला कसं माहिती पडलं त्यांनी जागा घेतलेली आहे? आज हे मीडियाच्या माध्यमातून माहिती पडलं आम्हाला की यांच्या जागा इथपर्यंत आलेल्या आहेत म्हणून। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापलं असून सावंतवाडी येथे ठाकरे शिवसेनेतर्फे मोर्चा काढण्यात आला। सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी आणि या संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करावी या मागणीसाठी ठाकरे सेनेनं आंदोलन छेडलं। तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मोर्चा काढत प्रांत अधिकारी कार्यालयावर धडक दिली। मोर्चा दरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका केली। भोंदूबाबा अशोक खरात यांना राजकीय पाठबळ असल्याचा आरोप करत थोडी जरी नैतिकता असेल तर केसरकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान मोर्चा दीपक केसरकर आणि अशोक खरात यांचे फोटो असलेले बॅनर झळकवण्यात आले। प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। या ठिकाणी आपण आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये अशोक खरात या भोंदूबाबाच्या माध्यमातून जो काही हौदोस किंवा एक प्रकरण उघडीस आलंय त्यामध्ये खऱ्या अर्थानं एक महिलांवर मोठा अत्याचार झालेला आहे आणि या सगळ्या खरातचे खऱ्या अर्थानं सूत्रधार किंवा खऱ्या अर्थानं राजकीय पाठबळ देणारे केसरकर हा खऱ्या अर्थानं सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत। आणि खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे की सावंतवाडीतल्या मतदारांनी खऱ्या अर्थानं दीपक केसरकरांना इथला विकास कामं करण्यासाठी इथल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलं होतं, परंतु हे केसरकर आज भोंदूबाबांच्या नादी लागून खऱ्या अर्थानं विकासाकडे दुर्लक्ष करून राहिलेत। आजपर्यंत ही भोंदूगिरी करून आज खऱ्या अर्थानं स्वतःचा स्वार्थ साधत मोठे उद्योग व्यवसाय निर्माण केलेले दिसत आहेत। पण आज खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे की या खराताला राजकीय पाठबळ हे केसरकरांमार्फत मिळालं आणि केसरकर आमदार आहेत म्हणून खऱ्या अर्थानं आमचं सगळ्यांचा आरोप आहे की आज केसरकर खरे सूत्रधार आहेत। कारण राजकीय पाठबळ जर कोणाचं मिळालं, कारण केसरकरांनी हे मान्य केलेलं आहे, केसरकरांनी हे मान्य केलंय की मी
सगळ्या अनेक राजकीय पुढाऱ्यांची ओळख ही मी ओळख त्यांची करून दिलेली आहे। त्यामुळे केसरकरांनी जर मान्य केलेलं आहे की जर मी बऱ्याचशा राजकीय पुढाऱ्यांची ओळख ही खरातांबरोबर करून दिलेली आहे तर खरे सूत्रधार हे दीपक केसरकर होतात। या ठिकाणी आम्ही मागणी करणार आहोत की त्यांचा तात्काळ राजीनामा घ्या। त्यांनी नाही दिला, त्यांना लाज शरम नसली तर ते राजीनामा देणार नाहीत, तर नाही दिला तर त्यांचा राजीनामा द्या, त्यांची SIT मार्फत चौकशी करा आणि त्यांच्यावर गुन्हे नोंद करा अशी आमची मागणी आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे MIDC परिसरात सुरू असलेल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधातील आंदोलनाला आता 63 दिवस पूर्ण झालेत। इटलीतून आलेल्या PFAS या मानव शरीरासाठी घातक मानल्या जाणाऱ्या रासायनिक उत्पादनाला विरोध करत कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने हे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर येत्या 6 एप्रिल रोजी कंपनी विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चामध्ये पंचक्रोशीतील संपूर्ण कोकणातील हजारो नागरिक सहभागी होणार असून आंदोलनकर्त्यांनी ही माहिती दिली आहे। तसेच या आंदोलनाला जनाक्रोश समितीने जाहीर पाठिंबा दिला असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीत सुरू असलेले उत्पादन पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी कंपनी विरोधात ठाम भूमिका घेतली आहे। दरम्यान प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। कारण आज आम्ही या ठिकाणी महामार्गाचा दौरा आयोजित केलेला आणि तेव्हा माहीत पडलं की लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी एक लोट्यामध्ये प्रस्थापित झालेली आहे आणि त्याचा विरोध म्हणून, कारण कोकणकरांच्या मानवी जीवाला धोकादायक अशी कंपनी या ठिकाणी वसलेली आहे आणि त्याचा विरोध म्हणून श्री जाधव साहेब, श्री आमरे साहेब या ठिकाणी 63व्या दिवशी पण आमरण उपोषणाला बेमुदत उपोषण धरणं आंदोलनामध्ये बसलेले आहे। तेव्हा आम्ही त्यांना या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो, पाठिंबा जाहीर करण्यासाठी आलो। तेव्हा आत्ताच आमचे मित्र सरपंचांनी सांगितलेले आहे की 6 तारखेला या ठिकाणी एक मोठा आंदोलन आपल्याला करायचं आहे। आज मी मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समितीच्या वतीने जाहीर करतो की यावेळी जो होणारं आंदोलन आहे त्या आंदोलनाला आमचा पूर्णतः पाठिंबा जाहीर करत आहोत। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कडवई बाजारपेठेत रविवारी घडलेल्या राड्याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याची पत्नी आणि एका साथीदाराला अटक केली आहे। भर वस्तीत तलवार आणि लोखंडी रॉडच्या साह्याने कारची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। रविवारी सकाळी 9:30च्या सुमारास सुरेश इंजळे याने साथीदारांसह कडवई बाजारपेठेत येत फरीदा वागले यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या होंडा सिटी कारवर हल्ला केला। आरोपीने तलवार आणि लोखंडी रॉडने गाडीची तोडफोड करत मोठे नुकसान केले। यावेळी मध्यस्थी करणाऱ्या वृद्ध महिलेला देखील धमकी देण्यात आली होती। घटनेनंतर संगमेश्वर पोलिसांनी तपास सुरू करत सुरेश इंजळे, त्याची पत्नी स्नेहल इंजळे आणि रोशन ओकटे या तिघांना अटक केले। न्यायालयाने आरोपींना 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणामागील कारणांचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। रायगड जिल्ह्याच्या विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडीत भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांची बिनविरोध सभापतीपदी निवड करण्यात आली। जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर झालेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली आहे। भाजपकडून एकमेव अर्ज दाखल झाल्याने पीठासन अधिकारी सुनील थोरवे यांनी वैकुंठ पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली। यावर्षी जिल्हा परिषदेत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महायुती झाल्याने शिवसेना शिंदे गटाला 2 सभापती पदे, भाजपला 1 आणि राष्ट्रवादीला 1 पद देण्याचा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता। वैकुंठ पाटील यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले असून सध्या ते भाजप गटनेते पदाची जबाबदारी सांभाळत आहेत। सभापतीपदी निवड झाल्यानंतर वैकुंठ पाटील यांनी जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। पेण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे। जिल्हा परिषदचं सभापती पद मिळालं याच्यातच मी माझ्या पक्षाचं आभार मानतो। खरं म्हटलं तर पदापेक्षा या जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी तळागाळापर्यंत जाऊन त्यांचं काम करणं हे आमचं उद्दिष्ट आहे। पद खातं याच्यापेक्षा
आपल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या ज्या काही लोकांच्या समस्या असतील, ज्या ज्या काही अडचणी असतील, जे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्हा परिषद ही एक नंबरची जिल्हा परिषद कामाच्या रूपाने कशी होईल याचा आमचा प्रयत्न राहील. पद येतील जातील, परंतु जिल्हा परिषदेमध्ये चांगलं काम व्हायला पाहिजे. शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, वित्त विभाग असेल, कृषी विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, या विभागांच्या माध्यमातून गेले 4 वर्षामध्ये प्रशासक म्हणून या जिल्हा परिषदेवर आलेला आहे आणि त्या प्रशासकाच्या कालावधीमध्ये लोकांची अनेक कामे प्रलंबित आहेत. ती प्रलंबित कामे व तो सगळा राहिलेला बॅकलॉग अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवस्थेवर देखील दिसून येतोय. LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक हॉटेल आणि रिसॉर्ट चालकांना चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे. वाढत्या उष्णतेत चुलीवर स्वयंपाक करताना महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. गॅस शेगडीवर झटपट तयार होणारे पदार्थ चुलीवर तयार करण्यासाठी अधिक वेळ लागत असल्याने अनेक हॉटेल चालकांनी मेन्यूमधील पदार्थांवर कपात करण्याचा निर्णय घेतला. तसेच शहरी भागात सुक्या लाकडांचा तुटवडा असल्याने स्वयंपाक करणे अधिक कठीण होत असल्याचं व्यावसायिक सांगतात. दरम्यान या परिस्थितीचा फटका पर्यटकांना देखील बसत असून जेवणासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते. पर्यटन हंगामात गॅस टंचाई निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटक दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र सध्या रायगड जिल्ह्यात दिसून येत आहे. आम्ही 2 दिवस झाले या ठिकाणी दिवे आगार या ठिकाणी वास्तव्यास आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर प्रथमतः आम्ही पाहिले की चुलीवरचं जेवण या ठिकाणी सर्व हॉटेल चालकांना मालकांना या ठिकाणी बनवावं लागत आहे. आणि प्रथमतः त्यामध्ये सांगायचं झालं तर महिला वर्गांना तर खूपच म्हणजे तारेवरची कसरत म्हणावी लागेल की स्वयंपाक चुलीवरती करावा लागतो आणि पर्यटक खूप असल्यामुळे त्यांचंही ताण वाढलेलं आहे किंवा ते स्वयंपाक करताना आता गरमीतले दिवस आहेत त्यामुळे त्यांना उष्णतेचाही म्हणजे त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय. पर्यटक खूप आल्यामुळे मग त्यांना जेवढ्या प्रमाणात ते स्वयंपाक जेवढं पटकन झाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही. जर सिलेंडर जर गॅस असेल तर तेवढ्या प्रमाणात पटकन होऊ शकतो आणि त्यामुळे जे पर्यटक आहेत त्यांनाही म्हणजे कुठे वेळ होणार नाही, तेही आपल्या आनंदामध्ये ते सामील होऊ शकतात किंवा त्यांना जर जेवण वेळेत जर भेटले नाही तर ते नाराज होऊन पर्यटकसुद्धा या कोकण भागामध्ये येण्यास धाजवतील की त्यांना सुद्धा वाटू शकते की बाबा काही दिवसांनी आपल्याला या ठिकाणी जेवण वेळेत भेटणार नाही किंवा आपण जो एन्जॉय करणार आहोत, जी सुट्टी आपण या ठिकाणी येऊन जे एन्जॉय करणार आहोत ते आपल्याला एन्जॉय करता येऊ शकेल की नाही असं सुद्धा पर्यटकांच्या मनामध्ये शंका येऊ शकते. तर मी सरकारला विनंती करेल किंवा शासनाला विनंती करेल की आपण जे इस्रायल असेल किंवा इराण अमेरिका यांचं जे युद्ध चाललेलं आहे ते केव्हा संपू शकेल या दृष्टीने आपण जर प्रयत्न केले तर निश्चितच पर्यटकांना किंवा सर्व जनतेला दिलासा मिळू शकेल असं या ठिकाणी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला किंवा शासनाला विनंती करतो. हाँ, तो हम ना आ गए थे भाई, हम यहाँ पे घूमने के लिए कोकण के लिए. तो यहाँ पे अभी गैस सिलेंडर की दिक्कत तो सारे पूरे हिंदुस्तान में चल रही है भाई. तो कोकण में आने के बाद ऐसी कोई चिंता करने की ज़रूरत नहीं है. यहाँ के लोग बहुत अच्छे हैं जो है कि वो अपना घर का चूल्हा जला के उसके ऊपर खाना बना के गरम गरम खाना खिला रहे भाई सबको. तो आप बेफिक्र होके आ जाओ भाई, चिंता की कोई बात नहीं है. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळतोय. दाभोली येथील श्रीपाद ओगले यांच्या सुपारी बागेत 10 पेक्षा अधिक फांद्या असलेले दुर्मिळ सुपारीचे झाड आढळून आले आहे. सामान्यतः सुपारीचे झाड सरळ वाढते आणि त्याला एकच शेंडा किंवा फांदी असते, मात्र या झाडाला 10 पेक्षा अधिक फांद्या फुटल्याने हा निसर्गातील अनोखा प्रकार ठरला. श्रीपाद ओगले यांच्या बागेत सुमारे 1000 सुपारीची झाडे आहेत. त्यापैकी हे एक झाड विशेष ठरत आहे. झाडाची रचना पूर्णपणे वेगळी असल्याने स्थानिक नागरिक आणि निसर्गप्रेमींमध्ये या झाडाबाबत उत्सुकता वाढली आहे. अनेक जण या अनोख्या झाडाला पाहण्यासाठी ओगले यांच्या बागेत भेट देतात. निसर्गात अधूनमधून अशा दुर्मिळ घटना घडत असतात, मात्र सुपारीच्या झाडाला इतक्या मोठ्या प्रमाणात फांद्या फुटणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते आहे. त्यामुळे हा निसर्गाचा चमत्कार परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मी श्रीपाद राजाराम उगले, दाभोली बोलेकरवाडी इथे आमची पारंपरिक बागायती आहे. आज जवळजवळ माझं वय आज 50 वर्ष आहे.
ही पोफळ पण जवळपास 40-50 वर्षाची आहे. माझ्या बागातीत अजून कुठेही अशा पोफी, साधारणपणे अशा पोफीला एकच शेंडा असतो प्रत्येक पोफीला, पण या पोफीला काहीतरी नैसर्गिक बदल होऊन 10च्या वर जास्त त्याला फुटवे फुटलेत. एवढ्या वर असल्यामुळे दिसत नाहीयेत की एक्झॅक्टली किती फांद्या आहेत त्याला त्या. पण ज्याप्रमाणे मालवणला किल्ल्यावरती 2 शेंडा असलेला माड होता, त्याचप्रमाणे ही पोफळ असू शकते की ज्याला बहुत शेंडे असतील असं. रायगड जिल्ह्यातील पोयनाड येथे आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. श्रीराम मंदिर ट्रस्ट पोयनाड, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अलिबाग आणि माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रीराम मंदिर पटांगण रामाळी पोयनाड येथे आयोजित या शिबिरात सुमारे 70हून अधिक नागरिकांनी सहभाग घेत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. या शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, ECG, नेत्ररोग, कर्करोग, हृदयरोग तसेच अस्थिरोग यांसारख्या विविध तपासण्या करण्यात आल्या. तसेच रुग्णांना मोफत औषधोपचार देखील उपलब्ध करून देण्यात आले. पुढील उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना वाशी येथील माधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आस्था नेत्रालय अलिबाग येथे संदर्भित करण्यात आले. या शिबिरासाठी डॉक्टर राजाराम हुलवान, डॉक्टर नितीन गांधी, डॉक्टर उज्ज्वला चंदनशिव, डॉक्टर गौरव पाटील, डॉक्टर श्रेयस सोमनाथ यांच्यासह आस्था नेत्रालयाची टीम उपस्थित होती. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली असून सर्वत्र या उपक्रमाचं कौतुक होत आहे. कोरोनाच्या काळात असं झालं की जिल्हाधिकारी म्हणायचे यांचे क्लोन असे जागोजागी आहेत का, कारण जे पेशंट होते आज अलिबाग मध्ये असेल तर सुडकोलीचा पेशंट पण ते बघत होते, हशिवऱ्याचा पण पेशंट बघत होते. आम्हाला प्रश्नच पडायचा कोरोनामध्ये, खरोखर यांच्या पायाला स्प्रिंग आहे की काय, किंवा एक जादुई शक्ती आहे का त्यांच्याकडे की इथून अदृश्य होऊन लगेच तिकडे निघतात. पण खूप काम केलेलं आहे. सामाजिक क्षेत्रात पण खूप आम्ही खांद्याला खांदा लावून काम करतोय, अजून सुद्धा करतोय. मग सागरी किनारा स्वच्छ असो, गाव स्वच्छ असो, अगदी रायगड किल्ला पण स्वच्छ करण्याचं काम ज्या माणसाने केलेलं आहे. आणि असं नाही की एकाच NGO ला घेऊन, बऱ्याच NGO ना बरोबर घेऊन काम करत असतात. म्हणजे अगदी मला आठवतंय पोयनाडचं तळं मला साफ करायचं होतं, मला प्रश्न पडलेला कोणाला बोलवायचं. मी राजाराम हुलवानाचा सहज फोन केला, सर येऊ शकाल का? येऊ शकाल म्हणजे मला वाटतं 30 जणांची टीम आली. तेव्हा म्हणजे अगदी आपल्या पंचायत समितीचं प्रशासन पण त्यांच्या फोनवर सगळं आलेलं. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.